आणि आता आपण जाणून घेणार आहोत आत्ता या क्षणापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून नव्या वादाची शक्यता आहे। शरद पवार यांच्या हस्ते अनावरणाला गोपीचंद पडळकरांनी विरोध केला आणि त्यामुळे आता राष्ट्रवादी विरुद्ध पडळकर असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। शाळेची फी न भरल्याने शाळेत विद्यार्थ्यांना परीक्षेत बसू देण्यात आलेलं नाहीये। यावरून संतप्त पालकांनी शाळेत धडक दिली। अमरावतीमधल्या परतवाडा शहरातील अवंत ग्रेट पब्लिक स्कूलमध्ये हा प्रकार घडला आणि यावेळी पालकांनी एकच गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं। एसटी संपाचा सर्वसामान्यांना फटका बसला असून रिक्षातून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना भुसावळमध्ये घडली आहे। रिक्षामधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक सुरू असून या दरम्यानच रिक्षातून पडून मुलीचा मृत्यू झाला। बिबट सफारी पार्क जुन्नरमध्येच व्हावं या मागणीसाठी पुणे, नाशिक आणि नगर कल्याण असे दोन्ही मार्ग शिवसैनिकांनी रोखले होते। आळेफाटा चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी शिवसैनिकांनी आणि जुन्नरकरांनी विविध घोषणाही दिल्या। धरण उशाला आणि कोरड घशाला असं म्हणायची वेळ बीडच्या माजलगाव शहरातील नागरिकांवर आली। शहरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर धरण असताना नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं। पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। दळवीनगरमधील टाकीला भेगा पडल्याने दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे, तर वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येतो। केवायसी अपडेट करण्यात अडचणी येत असल्याने हजारो शेतकरी पीएम किसान योजनेतून वंचित राहणार आहेत आणि त्यामुळे तारीख वाढवण्याची मागणी जी ती परभणीमधील शेतकऱ्यांनी केली आहे। सांगलीला अवकाळी पावसाने झोडपलंय। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठी झाडं उन्मळून पडली, तर गहू, हरभरा, कलिंगड, आंबा आणि द्राक्ष पिकांना फटका बसला। कोल्हापूरच्या अनेक भागांना पावसाने झोडपलं। विशेषतः धरण क्षेत्र असलेल्या राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, तर शहर आणि परिसरातही पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली। कोकणात पुढील 2 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आणि त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे, तर उर्वरित भागात 4 दिवस उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला। सारथीच्या कोल्हापूर उपकेंद्राच्या संत कारभाराला गती देण्यासाठी आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। अखिल भारतीय मराठा महासंघाने आंदोलनाची घोषणा केली आहे। कोल्हापुरातील सारथी उपकेंद्रावर वाजत गाजत सोमवारी लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे। आमदार देवेंद्र भोयर यांनी छातीचा बिल्ला काढल्यामुळेच त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली। बुलढाण्यात त्यांनी ही माहिती दिली। तारण साखर चोरी प्रकरणात बँकेतील आणखी 3 आरोपींना उस्मानाबाद आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। शंभू महादेव साखर कारखान्याची परळीच्या वैद्यनाथ बँकेकडे तब्बल 46 कोटींची साखर तारण ठेवण्यात आलेली होती आणि त्याची चोरी करण्यात आली। सांगलीच्या तासगाव तालुक्यातील वायफळे इथे उसाच्या गाडीला अपघात झाला। उसाच्या गाडीला हा अपघात झाल्याचं आपण बघतोय। गाड्यांचा जीव तुटल्याने बैलजोड्या डांबरी रस्त्यावर कोसळल्या आणि सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झाली नाही। यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव इथं सुरू असलेला शंकरपट सर्वांचं लक्ष वेधून घेतोय। राज्यातील विविध ठिकाणाहून बैलजोड्या सहभागी झाल्या असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण। लातूर महापालिकेतील निवडणूक घेण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न फसला आहे। लातूर मनपा स्थायी समिती सभापतीची निवडणूक प्रक्रिया औरंगाबाद खंडपीठाकडून रद्द करण्यात आली। प्रथम स्थायी समिती सदस्यांची निवड करावी आणि त्यानंतर सभापती पदाची निवडणूक घेण्याचे निर्देश खंडपीठाने दिले। प्रकल्पबाधितांनी थेट पुण्यातील एमआयडीसी कार्यालयाला टाळं ठोकले। आंध्रा तारण प्रकल्पात मावळ तालुक्यातील 13 गावांमधील शेतकऱ्यांची जमीन गेली आणि शेतकऱ्यांचं गावठाणात पुनर्वसन व्हावं यासाठी शेतकरी आक्रमक झाले। रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा गोहत्येच्या घटना घडल्यास त्याला पोलीस प्रभारी जबाबदार असतील अशी घोषणा शंभूराज देसाई यांनी विधानसभेत केली आहे। खेडमध्ये झालेल्या गोहत्यांचा सखोल तपास करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। आमदार भास्कर जाधव यांनी लक्षवेधी मांडली होती आणि त्याला उत्तर देण्यात आलं। महाराष्ट्र केसरी
59 वर्षांनंतर सातारा शहरातील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात होणार आहे। या स्पर्धेची जय्यत तयारी सध्या साताऱ्यातील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात सुरू आहे। किरीट सोमय्या यांचा उद्याचा दौरा हा यशस्वी होणारच, आम्हाला कोण रोखतो ते आम्ही पाहतोच, असं प्रतिआव्हान भाजपचे नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडीला दिलंय। पिंपरी चिंचवडमधील गुंडांची दहशत पसरली आहे। बुटाचे पैसे मागितले म्हणून एका व्यापाऱ्यास टोळीने मारहाण केली। शस्त्राचा धाक दाखवत 13,000चे बूट लंपास करण्यात आले आणि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय लासलगावच्या ओझर इथं नागरिकाला आला। गॅलरीत खेळत असताना इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून फैजान शेख हा चिमुकला खाली पडला, मात्र या अपघातातून तो चमत्कारिकरित्या बचावला। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। जळगावच्या बिडगाव शिवारात असलेल्या कुंड्यापाडी इथे भेसळयुक्त दूध जे तयार करण्यात येत होतं आणि या टोळीवर छापा टाकून पोलिसांनी 4 संशयितांसह तब्बल 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केला, तर यातील एक आरोपी फरार झाला। एनआयएने बुलढाण्यात छापेमारी केली। आंध्र प्रदेशातील दाखल गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने एनआयएनं महाराष्ट्रातील बुलढाणा आणि गुजरातमधील गोध्रामध्ये छापेमारी केली आणि यावेळी संशयितांच्या घरातून सिम कार्ड्स आणि इतर कागदपत्र जप्त करण्यात आली। यवतमाळमधल्या एका व्यापाऱ्याची ट्रेडिंग खातं उघडून जास्त नफा मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली आहे। असद जफर असे या व्यापाऱ्याचं नाव आहे आणि त्यांना 10 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे। या प्रकरणी या 3 आरोपींना पोलिसांनी बिहारमधून अटक केली। शेअर मार्केटमधून जास्त पैसे कमवून देण्याचा आमिष दाखवून अंबेजोगाईच्या दोघांची फसवणूक करण्यात आली आहे। पुण्यातील व्यक्तींनी तब्बल 50 लाखांचा गंडा घातल्याने उघडकीस आला आणि या प्रकरणी अंबेजोगाई शहर पोलिसात रिलायबल ट्रेडर्स आणि अभिजित वाठारे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। वडिलांनी स्वतःच्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पिंपरीत घडली। यावेळी पीडितेच्या आजीने पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली। धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात घरातील फ्रीजचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली। शिरपूर शहरातील गणेश कॉलनीमधील एका घरात स्वयंपाकघरातील फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला। बुलढाणा जिल्ह्यावर कोरोनानंतर आणखी एक संकट आलंय आणि ते म्हणजे लहान मुलांवरील कांजण्या आजार। वाढत्या उन्हामुळे कांजण्या आजार होत असून पालकांनी मुलांची काळजी घेण्याची गरज आहे। सांगलीतील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प लगत असलेल्या पठारावर वनव्याचं तांडव पाहायला मिळालं, त्यामुळे हजारो वृक्ष लागवड आगीच्या बक्षस्थानी पडली आहे आणि यात जैवविविधतेच्या नुकसानाबरोबरच शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले। मालेगावमधील प्लास्टिकच्या गिट्टी गोदामाला भीषण आग लागली। गोदामात प्लास्टिकच्या गाठी असल्यानं आग पसरली। कामगारांनी वेळीच धाव घेतल्यानं मोठी दुर्घटना टळली। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। अकोल्यात बंद पडलेल्या बर्फाच्या कारखान्याला भीषण आग लागली। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यात कारखान्यामधील लाखोंचा मुद्देमाल पूर्णपणे जळून खाक झाला। मातीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या उडणाऱ्या धुळीने केळीचं नुकसान झालेलं आहे आणि या संदर्भात अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही आणि त्यामुळे अमळनेर तालुक्यातील नीम इथल्या शेतकऱ्याने प्रांताधिकारी कार्यालयावर गळफास घेण्याचा प्रयत्न केला। महाराष्ट्र शासनाद्वारे धानाचा बोनस देण्यात होणारी टाळाटाळ लक्षात घेता भंडारा भाजप किसान आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला। माजी खासदार शिशुपाल पटले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर 120 वर्षांपूर्वीचे लोखंडी नक्षीयुक्त पिलर सापडलेत आणि किल्ल्यावरील पुरातन विहिरीच्या शेजारी हे लोखंडी पिलर 7 फूट लांब आणि 300 किलो वजनाचे। चंद्रपूरच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात नवे वाहतूक सिम्युलेटर कार्यरत झालेले। आता सिम्युलेटर यंत्राच्या साहाय्याने प्रशिक्षणार्थी चारचाकी वाहन चालकांना सरावाची सोय झाली आहे आणि प्रत्यक्ष वाहन चालविताना वाटणारी भीती आणि अपघाताचा फोबिया यामुळे कमी होणार आहे।
लग्नात मुलीची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली। अमरावतीमधील प्रशांत देशमुख यांनी त्यांच्या मुलीचा लग्न सोहळा धूमधडाक्यात पार पाडला आणि मुलीच्या लग्नाच्या मिरवणुकीची जोरदार चर्चा यावेळी झाली। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ इथे आगामी येणाऱ्या निवडणुका आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाच्या वतीनं मॉकड्रिल करण्यात आलं। रेल्वे स्थानक परिसरात स्फोटक वस्तू असेल तर तिचा शोध घेऊन डिस्पोज करणे या दृष्टीनं ही मॉकड्रिल आयोजित करण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुडचा समुद्रकिनारा नेहमीच पर्यटकांमुळे चर्चेत असतो, परंतु हा समुद्रकिनारा माजी खासदार एड सोमय्या आणि मंत्री अनिल परब यांच्या राजकीय वादामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। विरार पूर्वेच्या कशीद कोपर या गावाजवळ जलकुंभ उभारण्याचं काम सुरू करण्यात आलंय आणि या कामासाठी मोठ्या प्रमाणात डोंगर उत्खनन सुरू आहे आणि यामुळे डोंगर कोसळून दुर्घटना होण्याची भीती असल्याने ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला। गेल्या 5 दिवसांपासून ग्रामस्थ साखळी उपोषण करतात। गडचिरोलीमधील आदिवासी समाज बांधवांकडून मोहफुले तेंदूपत्ता यासह वनोपजाच्या संकलनापूर्वी इरकी म्हणजेच मोहाच्या मांडवाची पूजा करतात, तर लग्न झालेल्या नववधूंना लगतच्या नदीवर जाऊन मासे पकडून आणून कुटुंबियांना स्नेहभोजन द्यावं लागतं। ही परंपरा आजही कायम आहे। यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।